मी कविता धकाते। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। प्रथमच आमदार झालेल्या सत्ता पक्षाच्या आमदाराने प्रश्न विचारणाऱ्या एका युवकास कानशिला थापड लगावण्याचा प्रयत्न केल्याची घटना घुग्गुस येथे घडली। निमित्त होते श्री गजानन महाराज यांच्या प्रगटदिनी आयोजित महाप्रसादाचे। मंदिर निर्माणासाठी मी किती प्रयत्न केले हे सांगत असताना युवकाने या निर्माणाकरिता सर्व समाजाचे योगदान आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला। हे सहन न झाल्याने या आमदाराने त्यावर हात उचलला, परंतु या प्रकरणाने जनतेचा रोष मात्र आमदाराने ओढवून घेतला। भद्रावती शहरात घरफोडीच्या एका घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अमोल अन्मलवार हे जवळे प्लॉट येथे राहतात। ते झोपी गेले असता मध्यरात्री घरफोड्यांनी घरफोडी करीत 12,000 रुपये लंपास केले। सकाळी त्यांना जाग आली तेव्हा घरातील सामान अस्तव्यस्त पसरले होते। या घरफोडीची तक्रार पोलीस ठाण्यात केली असून पोलीस तपास करीत आहेत। राजूर येथे बळजबरीने एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न 25 वर्षाच्या मुलासोबत करण्यात आले। त्यानंतर या युवकाने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्यात ही गर्भवती झाली आणि वणी येथील रुग्णालयात बाळाला जन्म दिला। परंतु डॉक्टर आणि नर्स यांना तिच्या वयाबाबत संशय आला। चौकशी केली असता तिचे वय केवळ 15 वर्ष होते। त्यानंतर पीडितेने तक्रार करताच तिच्या पतीवर आणि सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यातील बेबी येथील मिरची युरोपियन मानकानुसार योग्य ठरल्याने आता येथील मिरची युरोप येथे विक्रीत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। युरोपात मिरचीला चांगला भाव असल्याने येथील मिरची उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। भद्रावती तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे। चिंचोली येथे 60 वर्षीय वृद्धेला अवैध दारू विक्रेत्याच्या मुलाने जबर मारहाण केल्याची घटना घडली। त्याचे तीव्र पडसाद येथील रहिवाशात उमटू लागले असून अशा दारू विक्रेत्यांविरुद्ध ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। 22 वेगवेगळ्या प्रजातीचे साप, 23 सरडे आणि 14 कीटक हे बँकॉकवरून नवी दिल्ली येथे घेऊन येणाऱ्या तस्कराला कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर अटक केली। वन्यजीव तस्करीचे प्रमाण प्रचंड वाढले असून तस्कर हे नेहमीच नवनवीन मार्ग शोधत आहेत। अवैध रेती तस्करीवर कारवाई करता करता महसूल विभाग आणि पोलीस विभागाच्या नाकी नऊ येत आहे। राजुरा येथे धडक कारवाई करिता पोलिसांनी रेती भरलेले 3 ट्रॅक्टरसह 6 आरोपींना ताब्यात घेतले। एकूण 24 लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या समाजकंटकांना आष्टी पोलिसांनी 2च दिवसात ताब्यात घेतले। सुमित मंडल असे एका आरोपीचे नाव असून दुसरा विधी संघर्ष आहे। दोघेही मानसिक रुग्ण असल्याचे तपासात दिसून आले। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सीटीव्ही न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।